शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरलेला आहे। 5 डिसेंबरला आझाद मैदानात शपथविधी होणार आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करून ही माहिती दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहे। नव्या सरकारचा शपथविधीचा मुहूर्त ठरलेला आहे। 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदानात शपथविधी होणार आहे आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला उपस्थित असतील। नव्या सरकारचा शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरलेला आहे। 5 डिसेंबरला आझाद मैदानात शपथविधी होणार आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या शपथविधीसाठी उपस्थित असतील। क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय। नव्या सरकारचा शपथविधीचा मुहूर्त ठरलेला आहे, मात्र मुख्यमंत्री कोण हा सवाल अद्यापही कायम आहेच आहे। 2 किंवा 3 तारखेला भाजप विधिमंडळ नेत्याची निवड होईल आणि शपथविधीला भाजप शासित राज्यातले मुख्यमंत्री येणार आहेत असं कळतंय। इतर व्हीआयपी आणि धर्मगुरूंना देखील निमंत्रण देणार आहे। हा सगळा सोहळा 5 डिसेंबरला होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित असतील, धर्मगुरू उपस्थित असणार आहेत, अनेक व्हीव्हीआयपी उपस्थित असतील। या शपथविधीला भाजप शासित राज्यातले मुख्यमंत्री सुद्धा येणार आहे। तर या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्या सोबत जोडले गेलेत। देवेंद्र, खरं तर सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं की नेमका शपथविधी केव्हा असणार आहे आणि अखेर मुहूर्त ठरलाय, काय अपडेट्स आहेत? सौरभ, 23 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील विधानसभेचा निकाल लागला आणि त्यानंतर सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता की नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार, सत्ता कधी स्थापन केली जाणार। गेल्या काही दिवसापासून सातत्याने चर्चा घडतात आहे आणि आत्ताच भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाज माध्यमांवर दिलेल्या माहितीनुसार 5 तारखेला सायंकाळी 5 वाजता 5 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता आझाद मैदान इथे नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे। त्यामुळे तारीख, वेळ आणि ठिकाण हे निश्चित झालेलं आहे। हे सगळं निश्चित झालं असलं तरी मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप निश्चित झालेलं नाहीये। शिवाय या नव्या सरकारच्या महायुतीच्या नव्या इनिंगसाठी जे शपथविधी पार पडणार आहे त्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहे। भाजपचे वरिष्ठ नेते देखील उपस्थित राहणार आहेत। त्यासोबत राज्यभरातील जी राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेते मंडळी आहेत ती देखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असतील अशा पद्धतीची माहिती आहे। त्यामुळे एक गोष्ट तर स्पष्ट झालेली आहे की आता महायुतीची जी नवी इनिंग आहे त्याचा शपथविधी जो आहे तो 5 तारखेला सायंकाळी 5 वाजता आझाद मैदान इथे पार पडणार आहे। आणि त्या दृष्टीने आपण बघत होतो की गेल्या काही दिवसापासून काही जागांची चाचपणी केली जात होती आणि प्रामुख्याने आझाद मैदानात शपथविधी होईल आणि 5 तारखेला हा शपथविधी पार पडेल अशा पद्धतीची माहिती NDTV मराठीने देखील दिली होती। त्यामुळे आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिलेली आहे आणि त्यानुसार आता हा शपथविधी पार पडणार आहे। त्यामुळे आता एकीकडे जागा, वेळ, ठिकाण ठरलं असलं तरी मुख्यमंत्री कोण असणार आणि मुख्यमंत्र्यांसोबत इतर कोण कोण शपथ घेणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। निश्चितच देवेंद्र, यावर लक्ष ठेवून असतात ऐसे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।